दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. मुंबई गोवा महामार्गावरील कोकणकरांचं स्वप्न ठरलेल्या कशेडी बोगद्याला 1-2 नव्हे तर तब्बल 8 ते 10 ठिकाणी गळती लागली आहे. संबंधित ठेकेदाराकडून बोगद्यात कोसळणारे पाण्याचे धबधबे रोखण्यासाठी 7 ते 8 ठिकाणी पत्रे लावली आहेत. मात्र तरी देखील सिमेंटच्या फेसिंग मधून पाण्याचे फवारे उडताना दिसत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गळतीच्या या घटना गंभीर असल्याची बाब समोर येत आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी तज्ञांकडून पाहणी केली असून त्यावर ठोस उपाययोजना केली जाईल अशी माहिती दिली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा हा 2 किलोमीटरचा आहे. बोगदा दोन्ही बाजूकडील वाहतुकीसाठी गेल्या 3 महिन्यांपासून सुरू करण्यात आला आहे. दुसऱ्या बोगद्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. त्यामुळे एकाच बोगद्यातून लहान वाहनांसाठी वाहतूक सुरू केली आहे. बोगद्याला लागलेली गळती व छतावरून कोसळणारे पाणी याची जिओलॉजिकल तज्ञांनी पाहणी केली असून ही गळती रोखण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी सांगितले. लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, रत्नागिरी. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.